नमस्कार, निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आज 12 मे 2025 आहे। आपण अंदाज दिला होता की 11 तारखेपासून छत्रपती संभाजीनगरला पावसाला सुरुवात होईल। तर काल जवळपास छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच तालुक्यांना ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली। हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस हा काही ठिकाणी मेघगर्जनेसह झालेला आहे। तर आजही बघा दुपारी आणि दुपारनंतर छत्रपती संभाजीनगरला हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता। आज 12 तारीख आहे। 12 तारखेला आज पुन्हा एकदा हलका मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह होण्याची शक्यता आहे। याचीही शेतकऱ्यांनी आणि ज्यांच्या तिथे कार्यक्रम असेल त्यांनीही या पावसाची नोंद घ्यावी। बघा, आपण गेल्या 2-3 व्हिडिओपासून सांगतोय की पावसाचा जोर वाढलाय 14 पासून 18 पर्यंत। तर बघा, आज 12 तारीख आहे। 12, 13, 14, 15, 16, 17, 18 पर्यंत हा पाऊस ठिकठिकाणी दररोज भाग बदलत पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे कार्यक्रम करत असताना सुरक्षित ठिकाणी कार्यक्रम करा आणि शेतीचे कामे बाकी असेल तर जसा वेळ मिळेल तसा शेतीचे कामे करून घ्या। मान्सूनही यंदा वेळेआधीच पोहोचणार आहे, त्यामुळे जसा वेळ मिळेल तशी शेतीची कामे करून घ्या। आता सध्याच्या कंडिशनला उन्हाळ्यामध्ये पावसाचा आनंद घ्या। जिथे जास्त गरमीचं प्रमाण आहे तिथं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आजही आहे। 17-18 तारखेपर्यंत या पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे। हलका मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडण्याची शक्यता आहे आणि 18 नंतर मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहील, हेही सर्वांनी नोंद घ्या। काहीचे 23-24 तारखेचे जे कार्यक्रम आहेत त्यांना पाऊस सुट्टी देण्याची शक्यता आहे। 24 तारखेच्या लग्नाला पावसाची सुट्टी 23-24च्या 22-23-24 पर्यंत सुट्टीचा अंदाज आहे पावसाचा। त्यामुळे 24 तारीख ज्यांना धरायची असेल त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे की आपल्या कार्यक्रमाला अडथळा येणार नाही, कारण की फार मोठं वातावरण तेव्हा तयार होण्याची शक्यता नाही। ढगाळ वातावरण आहे, गरमीची ढगांची दाटी दिसल्यास त्याचीही टायमावर आपण नोंद घ्यायची आहे। माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे, मुक्काम पोस्ट धुंदलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माझं यूट्यूब चॅनल आहे निसर्ग राजा हवामान अंदाज, मराठीमध्ये टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्रामवरही रविराज डमाळे इंस्टाग्रामवर अकाउंट आहे, त्यालाही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला लगेचच व्हिडिओ टाकल्या व्हिडिओ येतील, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। चॅनल सबस्क्राईब करत असताना बेल आयकॉनही दाबा, म्हणजे तुम्हाला वेळेतच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। कारण की कालही मला एका शेतकऱ्याचा फोन आला की तुम्ही सकाळी व्हिडिओ टाकला पण मी संध्याकाळी पाहिला आणि माझी थोडी पट्टे टाकण्यामध्ये हाल झाली म्हणे। म्हटलं मग तुम्ही यूट्यूबला जाऊन बेल आयकॉन दाबायचं ना, म्हणजे वेळेवरती तुम्हाला व्हिडिओ आला असता। अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि काही मोठ्या हवामान तज्ज्ञांनी सांगितलं होतं की 12 तारखेपासून पाऊस येईल। त्यामुळे काल बरेच शेतकरीही गफलतीमध्ये राहिले, पण आपण अंदाज दिला होता की 11ला पाऊस आहे, त्यामुळे आपल्या जेवढे व्ह्युअर्स आहे ते सतर्क राहिले होते आणि त्यांची कुठलीही नुकसान झालेली नाही। त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल। धन्यवाद।